नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी असे काही प्रश्न आहे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये एकदा, दोनदा, तीनदा नाही तर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? या ठिकाणी कादंबरी आणि लेखक आपल्याला दिले आहेत. कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. तर पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? संत ज्ञानेश्वर महाराजांनी. पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, लीळाचरित्र कोण लिहिलं? म्हाई भट्ट यांनी. बरोबर आहे. तिसरा पर्याय पंचवार्षिक कोणी लिहिलं? तर भीष्माचार्यांनी. तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वर, लीळाचरित्र, म्हाईभट्ट आणि पंचवार्षिक भीष्माचार्य. ओके. पुढील प्रश्न पहा. पैसा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? पैसा. विद्यार्थी मित्रांनो, पैसा हा शब्द आहे. या शब्दामध्ये पहिलं अक्षर काय आहे? पैसा. या शब्दामध्ये पहिलं अक्षर आहे प. प वरून पोर्तुगीज असं लक्षात ठेवायचं आहे. पोर्तुगीज, पैसा, पोर्तुगीज, पैसा, प प असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. पुणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. सोपा प्रश्न आहे. 20 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुळा मुठा. लक्षात ठेवा, पुणे हे शहर मुळा मुठा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी स्थित आहे? स्थित आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी सध्या आहे? पर्याय पहा, विचार करा आणि उत्तर आठवा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कराड. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. त्यांचं स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? तर कराड या ठिकाणी आहे. मानवी समता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मानवी समता. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा ग्रंथ आहे मानवी समता. कमल हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कमल हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संस्कृत. लक्षात ठेवा, कमल हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? नद्या व काठावरील शहरे आपल्याला दिलेली आहेत. त्यामध्ये कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, पहिला पर्याय आहे वर्धा. वर्धा शहर सॉरी वर्धा ही नदी आहे आणि पुलगाव हे शहर आहे. तर पुलगाव हे वर्धा नदीकाठी आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. त्यानंतर पहा, इरई या नदीकाठी चंद्रपूर आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पुढे पहा, वेण्णा नदी आहे आणि वेण्णा नदीकाठी हिंगणघाट हे शहर आहे. तर बरोबर आहे. चौथा पर्याय यमुना. यमुना नदीकाठी जेजुरी आहे. बरोबर आहे का? नाही. तर चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेजुरी कोणत्या नदीच्या काठी आहे? तर लक्षात ठेवा, करहा नदीच्या काठावर जेजुरी आहे. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय चुकीचा आहे? तर 4 नंबर पर्याय हे झालं आपलं उत्तर. तर जेजुरी करहा नदीच्या काठावर आहे. लक्षात ठेवा. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. लक्षात ठेवा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी
ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. भारत सेवक समाज म्हणजेच सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापना कोणी केली? उत्तर यायलाच पाहिजे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. भारत सेवक समाज गोपाळ कृष्ण गोखले. सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी गोपाळ कृष्ण गोखले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला हे माहिती आहे की भारत सेवक समाज स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. आपण तोंडी पाठ केलेलं असतं. परंतु परंतु एक लक्षात घ्या, जर आपल्याला असं विचारलं, कसं पहा, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी सोसायटी असं जर विचारलं तर आपल्याला उत्तर तर माहिती असतं. याचा अर्थच मराठीत काय होतो? भारत सेवक समाज म्हणजेच काय? सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी. परंतु कधी कधी आपल्याला कन्फ्यूज होतं, कारण इंग्रजीमध्ये ते आपल्याला दिलेलं असतंय सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी. लक्षात घ्या, दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. भारत सेवक समाज सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले. ओके, पुढील प्रश्न पहा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 50 वेळा हा प्रश्न विचारला गेलाय, 50 वेळा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. अनाथ बालिकाश्रम स्थापना कोणी केली? अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. परात हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? परात. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. परात हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? पहा, पहिला पर्याय आहे दौलत, आनंदी, सुखी. विद्यार्थी मित्रांनो, दौलत या शब्दाला समानार्थी शब्द आनंदी आहे का? नाही. सुखी आहे का? नाही. पहिलाच पर्याय या ठिकाणी काय आहे? चुकीचा आहे. आपल्याला काय विचारलं? समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? हा पहिला पर्याय चुकीचा आहे. ते झालं आपलं उत्तर. आता या ठिकाणी दुसरा पर्याय आपण चेक करू. पहा, धरती, भूमी, धरणी हे शब्द समानार्थी आहेत. देव, ईश्वर, विधाता हे शब्द समानार्थी आहेत. देश म्हणजे राष्ट्र, बरोबर आहे. म्हणजे दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय हे जे काय आहे हे समानार्थी शब्द बरोबर आहे. परंतु पहिला पर्याय काय आहे? चुकीचा आहे. योग्य उत्तर आहे पहिला पर्याय. मग दौलत म्हणजे काय? दौलत या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? दौलत म्हणजे काय? संपत्ती. लक्षात ठेवा, दौलत म्हणजे काय? संपत्ती. जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाथसागर. नाथसागर. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना. योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ज्ञानप्रकाश. योग्य उत्तर आहे कृष्णाजी त्रिंबक रानडे. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांचं वृत्तपत्र आहे ज्ञानप्रकाश. पुढे पहा, कोणत्या समाजसुधारकांना दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाते? कोणत्या समाजसुधारकांना दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? पहा, देखावा, दृश्य. विद्यार्थी मित्रांनो, देखावा आणि दृश्य हे समानार्थी शब्द आहेत, बरोबर आहे. दार, दरवाजा, बरोबर आहे. दारिद्र्य, गरिबी, बरोबर आहे. यापैकी नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, विचारलं काय? समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लोहगड किल्ला
कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. पुढे पहा, सूर्यप्रकाशाद्वारे कोणते जीवनसत्व मिळते? तर जीवनसत्व डी. जीवनसत्व डी. पुढे पहा, दुष्काळ आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? दुष्काळ आयोग. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर जॉन लॉरेन्स. सर जॉन लॉरेन्स यांनी दुष्काळ आयोगाची स्थापना केली होती. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न लिहून ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. हे सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.